हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। मी उषा स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये उषाच इपिक लाईफमध्ये। तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्लावरची भाजी कशी करायची। तसं तर फ्लावरची भाजी सर्वांनाच बनवता येते, परंतु गावाकडे काही सिक्रेट मसाला, वेगळा मसाला वापरून भाजी केली जाते फ्लावरची। तर आमच्या नगरी भागामध्ये हा मसाला वापरला जातो, त्याला काळा मसाला म्हणतात। तर काळ्या मसाल्याची फ्लावरची भाजी आज आपण पाहणार आहोत। यामध्ये कोणता मसाला असतो, काय काय पडतं, तर ते आज आपण पाहूया। आणि स्पेशल म्हणजे मी गावाकडे आले की मला हमेशा चुलीवरचा स्वयंपाकच करायला देखील आणि खायला देखील आवडतो, कारण हमेशाच गॅसवरचा स्वयंपाक खाऊन माणूस बोर होतं, म्हणून चुलीवरचा अगदी टेस्टी स्वयंपाक करून खायला खूप आवडतो। तर इथे सर्वात प्रथम 4 असे मीडियम साईजचे कांदे घेऊन मी ते थोडेसे असे फोडून भाजायला ठेवले आहेत। आणि इथे जे आहे तर बाईने काय केलं आहे, मसाला काढला आहे, फुटाणे काढलेत, मिरची, धने आणि हावरे असा या प्रकारे मसाला काढला आहे। आणि तो मी काय केलं, भाजून घेतला तेल टाकून तव्यावरती, आणि मग तो मसाला उखळामध्ये कुटून घेतला। आणि कुटून झाल्याच्या नंतर अगदी पाणी टाकून थोडासा भिजवला आणि छानपैकी असा वाटून घेतला। त्यानंतर म्हणजे बाईने गरम पाण्यामध्ये इकडे फ्लावर जी आहे तर ती टाकून व्यवस्थित छानरित्या धुवून घेतले। काटावर पडून घेतला असं पोटाला लागला काय। आणि मग कढाईमध्ये तेल टाकलं आणि तोपर्यंत माझा मसाला देखील पिसून झाला होता। मग तेलामध्ये हळदी आणि जो आपला मसाला तयार करून ठेवलेला असतो सालभराचा, तर तो मसाला त्यामध्ये जरूरतेच्या अनुसार तो टाकला। आणि तेलामध्ये टाकल्याच्या नंतरून त्या मसाल्यामध्येच थोडीशी कोथिंबीर आणि जो फ्लावर धुवून घेतला होता तो त्यामध्ये टाकला। आणि टाकल्याच्या नंतरून व्यवस्थित चमच्याने त्याला मिक्स केलं, जेणेकरून तो मसाला आहे तर पूर्ण फ्लावरला चिटकून बसेल, व्यवस्थित सगळ्यामध्ये मिक्स होईल अशी ती फ्लावर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली, तेलामध्ये थोडीशी फ्राय केली। आणि मग जो मी मसाला वाटला होता तर तो मसाला व्यवस्थितरित्या मिक्स करून त्या फ्लावरमध्ये तो मसाला टाकून दिला। आणि त्यानंतरून आपल्याला जरूरतेच्या अनुसार पाणी टाकायचंय आणि जेवढी भाजी आपल्याला करायची तेवढं पाणी टाकून आपली भाजी शिजायला ठेवायची। अगदी 5-6 मिनिटांमध्ये फ्लावर शिजून होतो आणि आपली भाजी छानपैकी तयार होते। ही भाजी आपल्याला बाजरीची भाकर व ज्वारीची भाकरी सोबत तर विचारूच नका, खूपच छान, खूप टेस्टी लागते। तर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि नक्की टेस्ट करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत चॅनलला करा सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।